आज छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक्स सिटीच्या संदर्भातली एक आढावा बैठक आणि मराठवाड्याच्या परिसरातील नव्यानं होणाऱ्या MIDCs, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, विश्वकर्मा योजना, खादी ग्रामोद्योग योजना, त्यानंतर इथले जे उद्योजक आहेत त्यांच्या अडीअडचणी आणि याच सभागृहामध्ये 12 ऑगस्टला जी बैठक झाली होती त्याची अंमलबजावणी या संदर्भातल्या आढावा बैठकांचं नियोजन मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज केलं होतं आणि मला सांगताना एक आनंद आहे की 12 ऑगस्टला जी बैठक झाली आणि जी पत्रकार परिषद मी घेतली होती त्यातली अनेक कामं सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। त्याच्यामध्ये आपल्याला आठवत असेल की 143 वर्ग ब च्या जागा शेतकऱ्यांच्या ज्या होत्या त्या संदर्भात आम्ही एक निर्णय घेतला होता। त्याची फलश्रुती देखील आज आम्हाला मिळालेली आहे। 5.5 कोटी रुपये झाडांचे शेतकऱ्यांना जे द्यायचे होते ते देखील जमा झालेले आहेत। बिडकीनमध्ये नळपाणी योजना मंजूर करायची होती, त्याच्यासाठी देखील 318 कोटी रुपयाचं टेंडर हे नळपाणी योजनेचं निघालेलं आहे। ऑरिक्स सिटी आणि समृद्धी मार्ग हा जोडणारा रस्त्याचा जो एक प्रकल्प आहे तो देखील महिन्याभरामध्ये पूर्ण होणार आहे। फक्त MSRDCची कनेक्टिव्हिटी आता शिल्लक राहिलेली आहे। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं टार्गेट पूर्ण करण्याचा निर्णय देखील आज आम्ही घेतलेला आहे। त्या परिसरातल्या 2 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या ग्रामपंचायतीची 1,38,000 लिटरची जी रिक्वायरमेंट होती पाण्याची, पिण्याच्या पाण्याची, ती देखील आज आम्ही मंजूर केलेली आहे। या संपूर्ण कॉरिडॉरला जो बायपास रस्ता आहे 27 किलोमीटरचा त्याच्यासाठी देखील आम्ही केंद्र शासनाकडे पैसे मागण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आहे। PAPचे जे प्रश्न होते जे 12 ऑगस्टच्या बैठकीमध्ये चर्चा झालेले होते ते देखील अनेक प्रश्न आज आम्ही सोडवलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 56,306 कोटी रुपयाचे प्रकल्प, त्याच्यामध्ये JSW आहे, किर्लोस्कर टोयोटा आहे, अथर आहे, JSWचा अजून एक बसचा प्रकल्प आहे। या प्रकल्पांची सुरुवात देखील या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे। किर्लोस्कर टोयोटाच्या कंपाऊंड वॉलला सुरुवात झाली। JSWने 25% आमच्याकडे भरलेले आहेत, त्यांना देखील आता आम्ही जागा देतोय आणि आज पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरला सांगताना मला आनंद आहे की महायुतीच्या सरकारनं छत्रपती संभाजीनगरसाठी म्हणजेच मराठवाड्यासाठी जे औद्योगिक सकारात्मक पाऊल टाकलं, आज मितीला 22 प्रकल्पांनी याच आमच्या सगळ्या परिसरामध्ये जमिनीची मागणी केलेली आहे आणि या 22 प्रकल्पांची गुंतवणूक जी आहे ती सुमारे 35,000 कोटी रुपये आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठी भाषा हा विभाग देखील नव्यानं काही दिवसापूर्वी माझ्याकडे आलाय आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पहिला कार्यक्रम मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अभिवंदन नावाचा हा आपल्या विद्यापीठामध्ये आज होतोय। त्या कार्यक्रमाला देखील मी उपस्थित राहणार आहे। आमचे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे मराठी भाषेचे सहाय्यक संचालक आहेत। आम्ही काही निधी त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे। परवा मी दिल्लीमध्ये जाऊन आल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी आणि प्रचारासाठी जो निधी आम्ही जिल्हाधिकारी स्तरावर आता डिस्ट्रीब्यूट करू तर त्याच्यातनं शालेय विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी आणि इन जनरल सगळी मराठी बोलणारी जी माणसं आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित करावे अशा पद्धतीची आमची संकल्पना आहे। मराठी भाषा जशी छत्रपती संभाजीनगरला बोलली जाते, महाराष्ट्रामध्ये बोलली जाते, तसाच प्रचार परराज्यांमध्ये आणि परदेशामध्ये व्हावा ही देखील भूमिका घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर
पहिलं विश्व मराठी संमेलन हे 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीला पुण्यामध्ये होतं आहे. आपण देखील त्या कार्यक्रमामध्ये जर सामील झाला तर त्या कार्यक्रमाची शोभा अजून वाढेल. आणि म्हणून मराठी भाषेचं संवर्धन, जतन आणि प्रचार करण्यामध्ये जसा आमचा पुढाकार आहे, आमचा विभाग त्याच्यामध्ये काम करतोय, तसं मराठी भाषेचा पत्रकार हा देखील एक घटक आहे, अंग आहे. तर तुम्ही देखील या सगळ्या मोहिमेमध्ये सामील व्हावं ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आणि म्हणून दोन्ही विभागाचा आढावा घेत असताना उद्योजक जे मराठी आहेत त्या मराठी उद्योजकांसाठी कालच जो पुण्यामध्ये एक कार्यक्रम झाला की जे परराज्यामध्ये उद्योजक आहेत, जे परदेशामध्ये उद्योजक आहेत, त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणून त्यांच्यासाठी एक वेगळी योजना सुरू करावी, तर ती मराठी उद्योजकांसाठी योजना सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आणि त्या कमिटीसाठी माननीय रघुनाथजी माशेलकर साहेबांची आम्ही नियुक्ती करतोय. माशेलकर सर त्याच्यावर अभ्यास करून आम्हाला प्रपोजल देतील, ते आम्ही शासनासमोर नेऊ, कॅबिनेटसमोर नेऊ. आणि त्याच्यातनं जो मराठी भाषिक, जो मराठी माणूस परराज्यामध्ये आणि परदेशांमध्ये गेलेला आहे, परंतु त्याला महाराष्ट्रामध्ये येऊन पुन्हा एक्सपान्शन करायचं किंवा उद्योग सुरू करायचा आहे, तर त्याच्या मागे देखील महाराष्ट्र शासन ठामपणानं उभं राहणार आहे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.